हॅलो नमस्ते. तर आज होती संक्रांत आणि संक्रांत निमित्ताने माझ्या मैत्रिणीकडे मला बोलवलं होतं. तर म्हणजे सुगड पूजायला. आता सुगड पूजणे वगैरे हे आमच्याकडे म्हणजे खानदेशात नाही होत. ते मी आधी केलेलंही नव्हतं. तर ती सुगड पूजणे वगैरे जे होतं मी तिच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याकडच्या पद्धतीनुसार पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर 5 सुवासिनी आलेल्या होत्या. तर तिने त्यांची पूजा केली. ओटी वगैरे भरली आणि नंतर मामाला सगळ्यांना तिळगुळ वगैरे दिलं. तर प्रत्येक ठिकाणी मी बघितलं बऱ्याचशा बायका या मंदिरात जाऊन पूजा करत होत्या. काहींनी घरी बोलवून केलं होतं आणि बाकीच्यांनी तर आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये सुवासिनी म्हणजे मैत्रिणींना बोलवलं आणि तिथेच एकमेकांची ओट्या भरल्या, हळदी-कुंकू केली. तर ठीक असं प्रत्येक ठिकाणी जसे वेगवेगळ्या पद्धती असतात त्याप्रमाणे संक्रांत साजरी झालेली मी पाहिली. त्याच्यानंतर आमच्याकडे खानदेशात म्हणजे साधी सोपी असते की प्रत्येकाला तिळगुळ जाऊन तिळगुळ देणं, नमस्कार करणं, भेट देणं एवढंच. तर ठीक आहे. तर इकडे हळदी-कुंकू झाल्यानंतर तिने तिळगुळ वगैरे दिलं आणि मग आम्ही थोडं फोटो वगैरे क्लिक्स केले आणि खाली नंतर सोसायटीच्या गार्डनमध्येही बाकीच्या सुवासिनी एकमेकांना हळदी-कुंकू करून ओटी भरत होत्या. नंतर आम्हाला हळदी-कुंकूसाठीच मैत्रिणीकडे बोलवलं होतं. जो माझ्या मुलाच्या क्लासमेटकडे त्याच्या फ्रेंडच्या घरी गेलेलो. तिथे आम्ही हळदी-कुंकू केली. तिळगुळ हा का केला जातो, संक्रांतीला का दिला जातो, याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी कारणं आहेत, की लोकं एकमेकांचं काही मनमुटाव असतील, कटुपणा विसरून जातात किंवा वेळ काढून एकमेकांना भेटून काहीतरी गोड एकमेकांना खायला देतात आणि त्याच्यानंतर तिळगुळ हा एकत्र खाल्ल्यानंतर म्हणजे थंडीत तरी तो आरोग्यासाठी उष्ण असतो. त्याच्यानंतर तो शरीरासाठी कॅल्शियम देतो, ऊर्जा मिळते, प्रथिनं असतात भरपूर, कॅल्शियम असतो लोह असल्यामुळे. तर शरीरासाठी हा एकंदरीत हिवाळ्यात चांगला असतो म्हणून तिळगुळ हा वाटून खाल्ला जातो. म्हणून म्हणजे एकमेकांची गोडी आणि प्रेम वाढते. एवढंच हे संक्रांतीचं महत्त्व असतं तिळगुळाचं. तर आम्ही अशाच साध्या पद्धतीने आमची संक्रांत ही साजरी केली आणि मी तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ शेअर केला. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बाय.